महापालिकांच्या बिनविरोध वॉर्ड्समध्ये निवडणूक होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बिनविरोध निवडणुकीची तरतूद कायद्यात आहे। निवडणुकीत एकच उमेदवार असल्यास त्यापुढे नोटा हा पर्याय देऊन निवडणुका घेण्याची तरतूद ही कायद्यात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कल्याण डोंबिवलीसह ठाण्यात 66 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। प्रतिस्पर्धी उमेदवारांना धमकावून आणि त्यांच्यावर दबाव आणून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। तर कायद्यात बिनविरोध निवडणुकीची तरतूद आहे। एकच उमेदवार असल्यास नोटा पर्याय देऊन निवडणुकीची तरतूद नाही। नोटाचा पर्याय उमेदवारांना नाकारण्यासाठी